आता मी माझ्या जिमच्या इथे आली आहे आणि चावी पकडा. सो इथे एक कुत्र्याला पिल्लं झालेले आणि मी काल जेव्हा त्यांना वरतून बघत होते तर आई कशी असते, आईला लगेच चाहूल लागते पिल्लांची, म्हणजे कुणीतरी आलंय अशी चाहूल लागते. सो ती लगेच माझ्याकडे वरती बघायला लागली आणि आता ती इथे नाही आहे. 9 पिल्लं आहेत आणि जेव्हा पण मी इथे येते ना मला एक चाहूल लागते की मी कधी त्यांना बघेल, कधी त्यांना खूप भारी वाटतं त्यांना बघितल्यानंतर. आणि ना तिने ते पिल्लं अशा ठिकाणी ठेवलेत ना की तिथे कोणी जाऊच शकत नाही, म्हणजे कुत्र्यांनाही कळणार नाही आणि त्यांचा आवाजही नसतो. मी रोज त्यांना काहीतरी घेऊन येत असते. आज मी चपाती आणली. सांगार पडला उडाला तो मी तर टाकला होता इथे बघू ना. तर त्यांची आई जी आहे ती पिल्लांजवळनं जास्त हलतच नाही, त्याच्यामुळे ना ती इतकी बारीक होऊन राहिली आहे, म्हणजे अंगात तिच्या त्राणच नाही आहे. मला असं वाटलं की रोज येता येता जर मी तिच्यासाठी काही चपात्या वगैरे जे पण असतं घरात तर ते आणलं तर ते तिला नक्कीच हेल्पफुल ठरेल. सो आता चपाती टाकली आहे. सो रोज आता ती आल्यानंतर ते खाऊन घेणार आणि रोज आपण त्या पिल्लांना भेटणार आहोत. सो मी आता आली आहे जिमला आणि त्यानंतर मी तुम्हाला भेटणार आहे. आता मी 2 मिनिटासाठी रेस्ट घेतली आहे आणि वातावरण बघताय कसं झालं आहे. पावसाचं वातावरण झालं आहे पूर्ण आणि गरम जाम होतं आहे. बाहेर आहे, गारवामध्ये आहे, भयंकर हीट, कारण वर्कआउट करून पूर्णपणे हीट जे आहे ते बाहेर निघतं आहे. पण आज माझा आहे 3रा दिवस. सो बघू अजून 1 महिन्यात काय ट्रान्सफॉर्मेशन होतं आहे, कारण की बॉडी टोन होणं, स्लिम असणं आणि बॉडी टोन यामध्ये फरक असतो आणि माझी बॉडी जी आहे ती मला टोन हवी आहे. सो त्याकडे मी फोकस केला आहे. हे आहे माझं जिम. आली तू का अशी बघते? टेन्शन नको घेऊ, मला आवडतात ते. का बघते? कुठे? हाऊ स्वीट. कोण आहे ते? काल मी एक बॉटल म्हणजे माझं बॉटल विसरले होते. बघू ही कोण असेल? माझी बॉटल बघताय कशी बांधून ठेवली आहे. कोण असेल? कोण असेल? काही ठिकाणी असा अनुभव येतो की लोक इमानदार आहेत. म्हणजे मला लिटरली वाटलेलं की माझं बॉटल ह्या म्हणजे पिल्लांसाठी काल मी थांबले होते. मी बॉटल इथं ठेवलेलं. मला असं वाटलं की कोणी येता जाता घेऊन गेलं असेल उचलून, पण बॉटल इथे बांधून ठेवली आहे. म्हणजे मी पिल्लांच्या नादामध्ये रोज इथं गप्पा मारत बसते आणि काल मी यांना काहीतरी आणायला पाठवलं होतं त्यांच्यासाठी. ओके. सो ते लाल शर्टवाले आहेत, त्यांनी बांधून ठेवली आहे. नाहीतर मी वर्षभर बॉटलच ऐकत बसले असते. नाही 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 पण बरोबर ना. नाही किती दिवस ऐकवणार होते ते, कारण मी आत्ताच जिन्यात बोलले की आता जोपर्यंत जिम संपत नाही तोपर्यंत तुम्ही मला ऐकवत राहणार आहे. आता बॉटल सापडली, आता काय नाही, आता काय. पण माझ्या साईडने काहीतरी पाहिजे ना. तू कोणाला? म्हणजे मी पण बघू शकत होते इकडे इकडे तिकडे. असं नसतं, भाग्यात असलं ना तर ते कसंही भेटतं. ठीक आहे, जशी मी तुम्हाला भेटले. वा रे वा, ॲटिट्यूड तर बघा. परत एकदा बघून घेते एकदाशी, म्हणजे कसं माझी रात्र, म्हणजे आजचा राहिलेला जो दिवस आहे तो चांगला जाणार. अगं कशी गोड झोपले ग बाई, किती गोड आहे ते. म्हणजे किती पीसफुल झोपले बघताय तुम्ही. असं वाटतं ना की खाली जावं
आणि प्रत्येकाला घेऊन गोंजारावं असं, मिठीत घेऊन गोंजारावं असं वाटतं. खरंच असं वाटतं प्रत्येकाला एक एक पप्पी द्यावी आणि मिठीत घेऊन गोंजारावं. ते मला पप्पी नाही देणार. मी त्यांना प्रेम. बघू नको ग बाई, मी लाड करते त्यांचे, मला आवडतात ते. तुझे बाळ माझे बाळांसारखे ते, मला आवडतात ते. सो टेन्शन नको घेऊ. तर जर का मी खाली गेले तर काय होईल, ती अनकम्फर्टेबल होणार आणि तिला असं वाटेल की कोणीतरी येतं खाली. सो म्हणून मी खाली जात नाही, वरनंच हाय बाय करते की जेणेकरून तिने अनकम्फर्टेबल नको व्हायला. आणि मी आज पूर्ण ओली चिंब झाली आहे. हाय बंद कर, बंद कर. हाय कुठेतरी गेली आहो तू, आली का? अगं बाई तू वरती, ती लिटरली वरती आली. तिने चेक केलं, स्मेल केलं. मी जिथे उभी होती तिथे पण तिने स्मेल केलं, यांना पण स्मेल केलं आणि चेक करून पुन्हा ती पिल्लांकडे गेली. म्हणजे मला नाही कळलं हे काय असेल हे. आय एम लिटरली शॉक. म्हणजे किती प्राण्यांची जात पण किती हुशार असते हे याच्यावरून आपल्याला शिकायला भेटतं. सो आता तिला कळलं की आपण आपल्यासाठी, आपल्या पिल्लांसाठी सेफ आहेत. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स केलंय सगळं. कसली डॉक्टरची? बाळ जसं जसं मोठं होत चालतं ना आणि मग ते भामटं बनत चालतं, बरोबर? भामटं बनतं आणि त्याला मतलब कळायला लागतो, मतलबी बनतं बाळ. तेव्हा ते देवापासनं थोडंसं दूर जायला लागतं. मग देवाला खूप भजावं लागतं. पण जेव्हा लहान मूल जे निरागस असतं, चांगलं वाईट त्याला नाही कळत, त्या बाळांचं देव लवकर ऐकतो. तू अजून लहान आहे ना, निरागस आहे तू, तुला मतलब नाही माहिती आहे, स्वार्थ काय असतो ते नाही माहिती आहे, बरोबर? तू सगळ्यांसाठी एकसारखा आहे. त्याच्यामुळे बाप्पा तुझं लवकर ऐकेल आणि लगेच ऐकेल. तू जसा जसा मोठा होशील आणि भामटा बनत जाशील ना, फक्त स्वतःचा विचार करायचा, सेल्फिश बनायचं, ॲनिमल्सला त्रास द्यायचा, असं जर केलं तर मग देवाच्या आपण थोडं थोडं लांब जायला लागतो. चांगलं बनत राहिलं की तू येतच नाही असं. पण गरम होते ना, सॉफ्ट घातले. सो आलं का लक्षात? मग मागितलं का तू देवाकडे? काय मागितलं? तू देवाला प्रार्थना करायची, ठीक आहे, की नेहमी माझ्या सोबत राहा, माझं रक्षण कर आणि तुझं स्मरण नेहमी माझ्या मुखात असू दे, मला तुझा विसर कधीच ना पडू दे. बस एवढंच मागायचं देवाकडे, दुसरं काहीच नाही मागायचं. मला हे दे, मला ते दे, हे दे, असं कधीच नसतं करायचं, ठीक आहे? देवाला मागणारे लोक नाही आवडत. बाय आता पप्पी. आई त्यांना जेवायला ना बुंदी होती आणि तू आणली का? नाही आणली. बरं झालं. बुंदी होती आणि मसाला भात होता, फक्त मसाला भात आणलं का? मला पण प्रसाद खायचा बरं का, ठेव. हो. माझं बाळ मला विचारत होतं, आई मी देवाच्या पाया पडायला. सॅटरडे ना, बाबा त्याला मारुती मंदिरात घेऊन गेले होते. सो मारुती मंदिरात गेला आणि आमच्याकडे नाशिकला खूप सुंदर मारुतीचं मंदिर आहे. तर एव्हरी सॅटरडे बाबा दोन्ही नातवांना घेऊन दर्शनाला जातात आणि कधी कधी आम्ही पण जातो. पण आज माहिती नाही आता जाणार आहे की. विराट विचारत होता, आई मी इकडे दर्शन केलं, म्हणजे मध्ये रामदास स्वामी जे आहे तर त्यांच्या गुफेत पण घेऊन गेले होते. सो तो मला विचारतो, आई मी सगळ्यांनाच दर्शन घेतलं, पण आशीर्वाद काय मागायचा असतो, प्रार्थना काय करायची असते, असं विचारत होतं माझं निरागस बाळ. म्हणून मग त्याला मी सांगत होते की देवाला कसं प्रार्थना करायची. म्हणून मग मी सांगत होते की देवाला बाळं जास्त आवडतात ना, की म्हणजे आपल्या कंपॅरिझनमध्ये देवाला बाळं जास्त आवडतात. ते का? कारण ते निरागस असतात, त्यांना चांगलं वाईट नाही कळत. सो मतलब जसं की दुनियादारी तुम्हाला माहीत आहे, जसं जसं आपण मोठं होत चालतो आपल्याला दुनियादारी कळत चालते. तसंच लहान मूल जितकं निरागस असतं तितकं आपण कधीच नाही होऊ शकत.
सो म्हणून देवाला ते लोक खूप आवडतात एवढंच.